प्रश्न बघा. क्रमगत 7 समसंख्यांची सरासरी 18 आहे, तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या ही लहान संख्येच्या किती पट आहे? मित्रांनो, प्रथम इथे आपल्याला सर्वात मोठी संख्या आणि सर्वात लहान संख्या काढावी लागेल. सर्वात मोठी संख्या काढूया. सर्वात मोठी संख्या काढण्यासाठी प्रथम आपण सरासरी लिहून घेऊया. किती आहे सरासरी? 18. आता सर्वात मोठी संख्या ही सरासरीपेक्षा मोठीच असते, म्हणून 18 मध्ये आपण 7 समसंख्यांची सरासरी दिलेली आहे, म्हणून 7 मधून 1 वजा करून मिळवायचे आहे. 7 मधून 1 वजा करून मिळवायचे आहे. बघा, 18 मध्ये 7 मधून 1 वजा केले 6. 18 आणि 6 24, म्हणून मोठी संख्या आली 24. आता सर्वात लहान संख्या काढूया. सर्वात लहान संख्या काढण्यासाठी प्रथम सरासरी लिहूया. सरासरी 18 आहे. आता सर्वात लहान संख्या ही सरासरीपेक्षा लहान असते, म्हणून 18 मधून 7 मधून 1 वजा करून वजा करायचे. 7 मधून 1 गेले तर किती राहते? 6. इथे 7 दिलेले आहे. क्रमगत 7 समसंख्यांची सरासरी दिलेली आहे, म्हणून 7 मधून 1 वजा करून इथे लिहायचे. आता 18 मधून 6 गेले तर किती राहील? 12. ही झाली लहान संख्या. प्रश्न हा आहे की सर्वात मोठी संख्या ही लहान संख्येच्या किती पट आहे? आता सर्वात मोठी संख्या किती आहे? 24. आणि सर्वात लहान संख्या किती आहे? 12. 12 ला कितीने गुणल्यानंतर 24 येते मित्रांनो? तर 12 ला 2 ने गुणल्यानंतर 24 येते. म्हणजेच 24 ही 12च्या किती पट आहे? 2 पट आहे. 2 पट म्हणजेच काय? दुप्पट आहे. 24 ही 12च्या 2 पट म्हणजेच दुप्पट आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय 4, दुप्पट.